महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठे फेरबदल करणार, निकालाच्या आधारे मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार, खात्रीलायक सूत्रांची एबीपी माझाला माहिती। येत्या 2 दिवसात ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती। काँग्रेस स्वबळावर लढण्याबाबत ठाम, मनसेचा प्रस्ताव आल्यास विचार करू, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आज प्रचाराचा नारळ फोडणार, आदित्य ठाकरे ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार। सत्तावीस महापालिका लढण्याची घोषणा करत एमआयएमची मवियाला युतीची ऑफर, आमची मतं महायुतीऐवजी ठाकरेंना मिळणार, जलील यांचा दावा। तर एमआयएम मुस्लिम मतांचा मालक नाही, अंबादास दानवेंनी ऑफर धुडकावली। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज महापालिका क्षेत्रातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक घेणार, तर प्रचारासाठी राहुल आणि प्रियंका गांधींना मुंबईत येण्याची विनंती करणार असल्याची वर्षा गायकवाडांची माहिती। जागा वाटपासंदर्भात मुंबईत आज भाजप कार्यालयात शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक, भाजप 150 तर सेना 100 जागांवर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती। उदय सामंत, अमित साटम उपस्थित राहणार। राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं, 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी, राज्यभरात आचारसंहिता लागू, जिल्हा परिषद निवडणुका 31 जानेवारी आधी घेण्याचा प्रयत्न। मीडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना आज पुन्हा चौकशीला बोलावलं। काल पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात दुय्यम निबंधक रवींद्र तारूंचीही कसून चौकशी। मराठा आंदोलक मनोज जरांगे दिल्लीत दाखल, शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेणार। काही दिवसांपूर्वी शिक्षकांकडून मानसिक छळ होत असल्यानं शौर्यनं आत्महत्या केली होती। गुजरातमधील वनतारामधून माधुरी हत्तीण नांदणी मठात परतण्याची शक्यता वाढली, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत पुनर्वसन केंद्राला पुनर्मान्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जॉर्डन दौऱ्याचा आज दुसरा दिवस, पंतप्रधान मोदी आणि शाह अब्दुल्ला द्वितीय अब्न अल हुसैन भारत जॉर्डन बिझनेस फोरमला संबोधित करणार। यूपीएच्या मनरेगा योजनेचं नाव बदलण्यावरून राजकीय घमासान, महात्मा गांधींचं नाव का हटवलं, प्रियंका गांधींचा आक्षेप, तर आर्थिक आणि सामाजिक गरजेनुसार योजनेत बदल, भाजपचं प्रत्युत्तर। दिल्लीच्या प्रदूषणात मोठी वाढ, नर्सरी ते 5वी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन घेण्याचे सरकारचे आदेश। उत्तर प्रदेशातील मथुरा इथल्या यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, 11 वाहनांची एकमेकांवर धडक, 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू।